आज आपण ओळख करून घेणार आहोत ते स्वप्नील कुसाळे आत्ताच ऑलिम्पिकचं मेडल जिंकला, भारतासाठी कांस्य पदक जिंकलं त्यांनी। या महाराष्ट्राच्या स्वप्नीलने ज्या पोझिशन ज्या इव्हेंटमध्ये आपण मेडल जिंकलं त्याची एक छोटीशी ओळख करून घेऊया। तर हीच रायफल आहे .22 फ्री रायफल, ज्याच्यामध्ये तो शूटिंग करतो। तर ह्या रायफलमध्ये ह्या जो इव्हेंट तो खेळला तो 3 पोझिशनचा असतो। याच्या 3 भागांमध्ये आपण शूटिंग करतो। पहिली पोझिशन असते नीलिंग, तेव्हा आपण ह्या नीलिंग रोलवर आपण बसतो आणि मग आपली पोझिशन सेट करतो। निश्चितच जॅकेट ट्राउझर असतं ज्याच्यामुळे आपल्याला स्लिंग वगैरे बांधून आणखीन सपोर्ट मिळतो आणि स्थिर राहण्यासाठी पाठीला त्रास देखील मेडिकल ग्राउंडवर होत नाही। आणि मग आपण हे नीलिंग पोझिशन मध्ये अशा पद्धतीने राहतो आणि ह्या सगळा खेळ ह्या टेक्निकल आहे। ह्या सगळ्या गोष्टींसाठी बऱ्याच सेटिंग असतात आणि वेगवेगळ्या पोझिशन मध्ये वेगवेगळ्या करायच्या असतात आणि ते कमी वेळात। तो ही नीलिंग पोझिशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही असं गाळ ठेवून या पीक मधून पाहता आणि मग दोन्ही एकत्र झाले, कॉन्सेंट्रिक सर्कल्स झाले की ते तिकडे 50 मीटरवर एक छोटासा बिंदू तुम्हाला दिसत असतो। त्याचं 10th रिंग शर्टाच्या बटना एवढं असतं आणि त्या शर्टाच्या बटनाच्या 10 वर आज नंतर मग तुम्हाला अचूक नेम घेऊन बाहेरच्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून एक अचूक नेम घ्यायचा असतो। आणि आता आपण हे लाईव्ह शूटिंग करू शकत नाही कारण आपण सेफ्टी फ्लॅग लावलेला आहे, म्हणजे इथे दुसरं कोणाला त्रास होऊ नये म्हणून। आणि मग ही झाली नीलिंग। याच्यानंतर मग आपण प्रोन पोझिशन मध्ये जातो। प्रोन साठी एक मॅट असते, त्या मॅटवर आपण झोपतो आणि मग आपल्याला हे पुन्हा चेंज करावं लागतं कारण प्रोनची सेटिंग वेगळी असते। तेव्हा तुम्ही आयदर हे वर करता आणि मग तुम्ही सेट करता, म्हणजे आणि हे सगळं कमी वेळा करायचं असतं। तुम्ही फायनल्स मध्ये पाहिलं असेल ते लोक कसे करत होते। तर मग ह्या प्रोन मध्ये तुम्ही असे झोपता आणि पोझिशन घेता ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायपॉड सपोर्ट असतो, इकडेही सपोर्ट असतो, इकडेही सपोर्ट असतो आणि स्लिंग पण असते आणि ती स्लिंग मध्ये तुम्ही बांधून ठेवता आणि मग अशा पद्धतीने तुम्ही नेम घेऊन पुन्हा तेच शांतीने साईट अलाइनमेंट बरोबर गोल गोल कॉन्सेंट्रिक सर्कल्स त्याच्यामध्ये ते टार्गेट मध्यभागी घेऊन अचूक ट्रिगर दाबताना जरा पण न हलता एक अचूक शॉट घेता। अगेन पुन्हा इथेही चॅलेंज असतो, तो इथे स्थिरता असते, सगळेच 10 मारतात पण ते इनर 10 मध्ये वाऱ्याची दिशा, लाईट ह्या सगळ्याचा प्रभाव बघावा लागतो। आणि त्यानंतर सर्वात डिफिकल्ट पोझिशन म्हटली जाते आणि चॅलेंजिंग पोझिशन म्हटली जाते ती म्हणजे स्टँडिंग। मग स्टँडिंग मध्ये पुन्हा अनेक वेळा आता तुम्ही खाली बघू शकता खूप आपण वस्तू ठेवल्यात, त्याप्रमाणे सगळ्याच्या सेट केलेल्या वस्तू आपण ठेवतो आणि मग स्टँडिंग मध्ये आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट करून आपल्या शरीराचा सपोर्ट घेऊन बंदुकीला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो। आता इथे तुम्ही पाहताय की आपल्याला जास्त सपोर्ट नाही आणि म्हणून स्वतःच्या शरीराचा सपोर्ट घेऊन आपण असा अचूक नेम घेतो। पुन्हा तेच साईट अलाइनमेंट, अचूक कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि मग हळूच ट्रिगर दाबणं, ते तसंच्या तसं ठेवून आणि तो अचूक नेम धरणं। आता हे सगळं तुम्ही पाहिलं ते शारीरिक, पण ह्यापेक्षा महत्वाचं असतं ते मानसिक। कारण इकडे शरीराने तर तुम्ही स्थिर करता पण तुम्ही तुमच्या मनाला देखील एकाग्र, फोकस, पूर्ण शांत ठेवून आपण ट्रिगर दाबताना कुठच्याही मानसिक हालचाली पण होऊ नये याची काळजी घेतो। मनाला विचलित न करता त्या ट्रिगर दाबण्यामध्ये अचूकता राहिली, साईट अलाइनमेंट तशीच राहिली तर आपली गोळी 10 लागते। आणि आता तुम्ही जी फायनल्स बघितली त्याच्यामध्ये तर अजून डेसिमल्स मध्ये म्हणजे 10.9, 10.8 अशा पद्धतीने स्कोर केला जातो। हे सगळे फायनल्स मध्ये 15 शॉट्स मारले जातात आणि त्याच्यामध्ये जो चॅम्पियन असतो तो जिंकतो। अशी ही नेमबाजी आधी त्याच्या फायनल्सच्या आधी प्रिलिमिनरी राऊंड पण होतो जो 20 शॉट्स मध्ये आणि त्यातले टॉप 8 फायनल्स मध्ये येतात आणि मग फायनल्स तुम्ही स्वतः पाहिलीत, 15 नीलिंग मध्ये, 15 प्रोन मध्ये आणि मग 10 स्टँडिंग मध्ये आणि त्याच्यानंतर एक बाद होतो आणि शेवटच्या क्षणाला राहतो ते ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट। अशी होती ही छोटीशी ओळख आपल्या स्वप्नील ज्या इव्हेंटमध्ये ऑलिम्पिकचं मेडल जिंकला त्याची।
मी विश्वजित शिंदे, स्वप्नीलचा छोटा कोच तुमच्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.